इथे पण बाजूला घराचं काम चालू आहे. काय मावशी एवढी घाई काय करतो इकडे आल्यावर न्यायला? आपण कुठे चाललो आपण? हाय बोल. हाय हाय. आम्ही चाललो गावी. आजीकडे चाललो ना आपण. गावी कोण आहे? बेबी आहे. कोण बेबी आहे? बेबीचं नाव काय या? स्वतःलाच बघून खुश होतोय. आहा, फ्लँकीज दे बेबीला. फ्लँकीज दे कर. पाणी सांग. आम्ही चाललो तुतारी एक्सप्रेस. मम्मी हाय. अर्जुन खांबे कुठे? अर्जुन खांबे बोल. अर्जुन खांबे. अर्जुन खांबे बोल. अर्जुन खांबे. अर्जुन खांबे आवाज दे. काय काय काय? अजून खांबे. चिपळून कुठे असेल ते काका? तर आत्ता वाजल्यात 11:15. मी सकाळी 10 वाजता उठले. ॲक्च्युली आम्ही पोचलो होतो सकाळी 6 वाजता घरी. 5:15 स्टेशनला पोचलो असो चिपळूणला. आणि तिथून मग ऑटो सांगितली होती ऑलरेडी, जे ओळखीचे काका आहेत त्यांच्याकडे. आणि मग ऑटोने आम्ही डायरेक्ट आलो इकडे मावशीकडे. तर मावशीचं असं काही घर आहे जुन्या पद्धतीचं बांधलेलं. पडवी आहे ही आतमध्ये. आणि इथे पण त्यांचेच म्हणजे फॅमिलीची पूर्ण घरं होते. आता सगळे जी फॅमिली आहे ते सेपरेट घर बांधतात. मी मला दाखवते मावशीचं घर आतमध्ये. मी नंतर तुम्हाला दाखवेन. इथे पण बाजूला घराचं काम चालू आहे. तिथे बऱ्यापैकी घरांची कामं चालू आहेत. त्यांचं घर ऑलरेडी बांधलेलं आहे. आणि इकडे हे राजा काकांचं घर आहे. ते त्यांचं काम चालू आहे. कडक असं काहीचं घर बांधतात इथे. बॅक साईड आहे.
ते पण खाली लोक राहतात. हे बाजूचं माझ्या मावशीचं घर, ते तुला नंतर दाखवेन. कारण ह्या लोक जिथे आता राहतात राजू काका, त्यांचं सामान सगळं तिकडे शिफ्ट केलं आहे कारण यांच्या घरांचं बांधायचं चालू आहे. हा मस्त असा डोंगर आहे, खाली नदी पण आहे. मी तुम्हाला नदीवर घेऊन जाईन. पाणी किती आहे माहीत नाही, पण मी घेऊन जाईन तुम्हाला दाखवायला खाली. इथे गाडी नाही आहे मला, आणि गाडी मला चालवता येत नाही. किरण नाही आहे, मी एकटीच आली आहे. सो बघूया आता काय कुठे जातो आहे काय. लास्ट टाईम मी ताईच्या माझ्या घरी गेलेली, माझ्या मावशीची मोठी मुलगी दीपाली ताई, तिच्या घरी गेलेली. त्याच्या घरी आंब्याची बाग वगैरे आहे, मला दाखवली होती. ह्यावेळेला पण जायला मिळालं तर मी तुम्हाला परत दाखवेनच. आणि ताई आली तर ताईसोबत आपल्याला जर धरणावर जायचा चान्स मिळाला तर धरणावर सुद्धा जाऊ. सगळं सहित आहे. हे दुसरं घर पाहिजे, दुसऱ्या काकांचं घर. हे काय टॉयलेट बाथरूम. झाले संध्याकाळ आणि आम्ही चाललोय देवीची ओटी भरायला, गावदेवीची. शीतल पुढे चालते. इथून पाय जरा व्यवस्थित. तशीच ती मी साडी नेसली. मावशी रस्ता दाखवत होते आम्हाला. सगळं तोडलं ना म्हणून. इथून पाय सर. ताई आली आहे खालीच, माझी मोठी मुलगी दीपाली ताई खाली वेट करते. आणि चाललो मावशी. बाय बाय कर डुगू, बाय कर मावशीला, आजीला बाय कर. डुगू आहे हे. आणि इकडे वरती मावशीचं घर आहे, हे डोंगर. तर चाललो आहे खाली. तुम्हाला जी संध्याकाळी जी घेऊन येणार होती इथेच होतं. ही नदी आहे खाली आणि ती ब्रिज आहे. या ब्रिजचं वैशिष्ट्य म्हणजे पहिला तर हा रशीचा पूल असा हालायचा आणि मी खूप घाबरायचं इकडून यायला की पूल तुटेल आणि मी नदीत पडेल वगैरे, असं काहीतरी भीती असायची मला. पण आता त्यांनी ते लोखंडी ह्याचा बांधला आहे पूल, सो टेन्शन नाही. नाही तर फारसं नदीला पाणी पण नाही आहे. पावसाळ्यात नदी मस्त भरून वाहते, छान. मला दाखवते. आता सुकली आहे ना नदी, सुकली आहे, त्याचं काम चालू आहे. बस हे जाणार आहे ना, अर्जुन येणार आहे ना घ्यायला सोमवारी रिटर्न. घाई काय करतो इकडे आल्यावर न्यायला. मे महिन्याची सुट्टी लागायची. हो पण जस्ट देवळात आलो आहे, ओटी भरायची माझी आणि मम्मीची. मम्मीच्या वरची पण भरते ओटी. मम्मीला यायला नाही मिळणार आहे, सो म्हटलं आपण करून त्याचं कार्ड घेतलं आहे आता, ते ओटी भरावी. पेरू दीदी
उलटा कर. वर ठेव. हां ही आई महाकाली देवी आहे. तिकडे सुखाई देवी आणि वरदायनी देवी होती. हो. ते महाकाली देवी. ती ताई ए? काय बटन हात करायचे नाही बाप्पाच्या आहे तो. चाललंय मजा. रिक्षा आई हे आता कुठे चाललं ताई? शिरगाव. शिरगाव. शिरगावला माझ्या मामाचं गाव आहे. पण आम्ही झालं शॉपिंग. नवीन कपडे घ्यायचे आहेत. सदला लेहंगा घ्यायचे आहेत.